मित्रहो नमस्कार. राज्य विधानसभेच्या 2 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होतं आहे. या दोन्ही जागा लढवण्याची तयारी महाविकास आघाडीतून काँग्रेसतर्फे करण्यात आलेली आहे. मात्र या 2 जागांपैकी कोणती जागा उद्धव सेना लढवणार याची काही माहिती न सांगता नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव सेनेचे संजय राऊत यांनी अहिल्यानगरमधील राहुरी मतदारसंघाची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळायला हवी अशी भूमिका मांडली. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसनं दोन्ही जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरवलं आहे. दुसरीकडे उद्धव सेनेतर्फे जी भूमिका संजय राऊत यांनी मांडणं अपेक्षित होतं तर उद्धव सेनेची भूमिका उद्धव ठाकरे मांडतील असं पत्रकार परिषदेत जाहीर करून संजय राऊत यांनी शरद पवार गटाची पोपटपंची करण्याचं काम या पत्रकार परिषदेत केलं. त्यामुळे महत्त्वाचा विषय असा आहे की संजय राऊत हे उद्धव सेनेचे प्रवक्ते आहेत, उद्धव सेनेचे नेते आहेत की शरद पवार गटाचे, हा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. मित्रांनो, आज याच विषयावर आपण बोलणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आणि कुठेही स्किप न करता बघायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. राहुरी आणि बारामतीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल, तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाल्यानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होतं आहे आणि 4 मे रोजी मतमोजणी होते आहे. आता या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे ही जागा अर्थातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांना लढवावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार या सुरुवातीला राज्यसभेच्या खासदार होत्या. ज्यावेळी अजित पवार हयात असताना त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यांना अचानक अजित पवार यांच्या निधनानंतर अचानक उपमुख्यमंत्रीपदी बसावं लागलं आणि पुढच्या 6 महिन्यात पदावर बसल्यापासून पुढच्या 6 महिन्यात त्यांना त्या सभागृहाचं सदस्य व्हावं लागतं. या नियमानुसार या पोटनिवडणुकीतून विजयी होऊन त्यांना विधानसभेवर किंवा विधान परिषदेवर जाणं गरजेचं आहे. विधानसभेची पोटनिवडणूक आता लागतेच आहे, त्यामुळे या जागी महायुतीतर्फे सुनेत्रा पवार यांची उमेदवार म्हणून निवड होईल हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे राहुरी मतदारसंघ हा अर्थातच भाजपकडे जाईल, कारण भाजपचे आमदार जे होते शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यामुळे ही ते पोटनिवडणूक होते. त्यामुळे या जागी भाजपचा उमेदवार असेल हे निश्चित आहे. महायुतीचं जागा वाटप, महायुतीचं कोणी ते लढायचं हे निश्चित झालेलं असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र अजूनही काही ठरत नाही असं सध्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी उद्धव सेनेची नेमकी भूमिका मांडण्यापेक्षा जास्त शरद पवार गटाचीच भूमिका मांडल्याचं दिसून आलं. कारण एका प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितलं की बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये कोणी लढायचं किंवा लढायचं नाही हा प्रश्न महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. पण उद्धव ठाकरे गटाची सध्याची भूमिका अशी आहे की बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली जाणार नाही. मात्र इतर जे 2 घटक पक्ष आहेत, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, हे निवडणूक लढवतील की नाही हे त्या पक्षानं ठरवावं. पण उद्धव ठाकरे यांची सेना जी आहे ते या ठिकाणी आपला उमेदवार देणार नाही. कारण अजित पवार यांचं निधन झालेलं अपघाती आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणा किंवा त्यांचा एक मान राखणं म्हणा, त्यामुळे आम्ही उमेदवार तिथे उभा करणार नाही अशी उद्धव ठाकरेंची भूमिका त्यांनी मांडली. दुसरीकडे पाहायला गेलं तर मित्रांनो, महाविकास आघाडीतील आणखी एक घटक पक्ष असलेला शरद पवार गट या ठिकाणी अजित पवार यांचा सन्मान म्हणूनच आणि अजित पवार हे त्यांच्याच कुटुंबातील असल्यामुळे या ठिकाणी आपला उमेदवार देणार नाही.
हे उघड सत्य आहे. काँग्रेसनं दोन्ही जागी निवडणुका लढवण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे अगदी सध्या निश्चित मानलं जातं आहे की ते बारामती पोटनिवडणूक लढवतील. त्यामुळे काँग्रेस इथे कोणता उमेदवार देणार हे पाहणं उत्सुकाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस या ठिकाणी एकमेव पक्ष असा आहे की महाविकास आघाडीत दुसरा कोणी या बारामती पोटनिवडणूक लढवण्यासाठी कोणताही पक्ष इच्छुक नसल्यामुळे या जागेचा प्रश्न काँग्रेसपुरता तरी का असेना किंवा महाविकास आघाडीपुरता सुटलेला आहे असं मानायला हरकत नाही. आता महत्त्वाचा प्रश्न उरतो की राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत कोणता घटक पक्ष ती जागा लढवणार हे महत्त्वाचं आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस इच्छुक आहे. महत्त्वाचं असं मानलं जातं आहे किंवा संजय राऊत यांचा हवाला देऊन असं सांगावं लागेल की महाविकास आघाडीचा असा निर्णय झालेला आहे किंवा असा यापूर्वी नियम होता की ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त त्या ठिकाणी त्या पक्षाला जागा ती दिली जाईल किंवा जागा सोडली जाईल. कारण भाजपला हरवणं हा एकमेव कार्यक्रम घेऊन महाविकास आघाडी तयार झाली आणि जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून आणायचे असतील तर महाविकास आघाडीला ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी ज्या पक्षाची जिथं ताकद असेल तिथंच उमेदवार देणं आणि बाकीच्या पक्षांनी त्यांना सहकार्य करणं ही महाविकास आघाडीची भूमिका राहिलेली आहे. ते पाहता अहिल्यानगरमधील राहुरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून प्राजक्त तानपुरे यांची ताकद तिथे जास्त आहे. त्यामुळे तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाला जागा सोडली पाहिजे अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं काय याची अधिकृत भूमिका मात्र त्यांनी मांडलेली नाही. आता बघा, संजय राऊत हे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत असं आपण मानतो, पण प्रत्यक्षात ते शरद पवार गटाच्याच बद्दल जास्त बोलतात, त्यांच्याच भूमिका जास्त मांडतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना साजेशा भूमिका त्यांना किफायतशीर होतील, फायदेशीर होतील अशा भूमिका ते मांडतात. आणि याबाबत उद्धव ठाकरे आपले नेते आहेत ते अंतिम निर्णय घेतील असं म्हणून जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवून देतात. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण गंमत अशी आहे, संजय राऊत यांनी भूमिका पक्षाची थोडक्यात मांडली आणि अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील म्हटल्यावर उद्धव ठाकरे गटाची पंचायत होऊन जाते, म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः यांची पंचायत होऊन जाते. दुसरीकडे शरद पवार गटाला ते ऑलरेडी सांगून देतं शरद पवार गटाची ताकद आहे, त्यामुळे राहुरी मतदारसंघ जो आहे तो शरद पवार गटाला मिळायला पाहिजे असं सांगून शरद पवार गटाला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचं ते थोडक्यात जाहीर करून टाकतात. मग उद्धव ठाकरेंची अडचण अशी होते की जर मागे सरलो की उद्धव ठाकरे आपल्याच पक्षाचं हित बघायला गेले आणि तिथे आमचा पक्ष तिथे उमेदवार देईल असं म्हणायला लागले तर शरद पवार गट दुखावला जाईल. महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा पक्ष जो ज्यांची मित्रता आहे, एक महाविकास आघाडी म्हणून नव्हे पण एक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची एक जवळीकता आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यामध्ये शरद पवार यांचा मोठा रोल होता. त्यांचं जे ओझं आहे, त्यांच्या उपकारांचं ओझं ते अजूनही उद्धव ठाकरे यांच्या मनावरून उतरलेलं नाही. त्यामुळे त्याचा फायदा संजय राऊत उचलून शरद पवार यांच्या गटाला प्रमोट करण्याचं काम करतायत असं राजकारणात सध्या चर्चा आहे. हे ओझं असल्यामुळे संजय राऊत ज्या भूमिका मांडतात शरद पवार गटाच्या फेवरमध्ये, त्या भूमिका ते नाकारू शकत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे पक्षही त्यांना पुढे न्यायचा आहे. अशा दोन्ही कात्रीमध्ये हे उद्धव ठाकरे सापडल्याचं दिसून येत आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे अगोदरच पत्रकार परिषद घेऊन यांनी सगळ्या महाविकास आघाडीतर्फे, उद्धव ठाकरे गटातर्फे, शरद पवार गटातर्फे सगळं सांगून दिलेलं आहे. त्यामुळे आता यानंतर महाविकास आघाडीत दुफळी माजली तर काही विशेष नवल नव्हे. कारण काँग्रेसनं मगाशीच म्हटल्याप्रमाणे दोन्ही जागा लढवण्यासाठी आपले उमेदवार निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतीत बोलताना असं सांगितलं आहे की पक्षश्रेष्ठींनी आपल्याला दोन्ही जागा निवडणुकीसाठी निवडण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर आपण तयारी सुरू केलेली आहे. नुकत्याच म्हणजे गुरुवारी या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा काँग्रेसनं घेतल्या, त्याच्यातून फायनल उमेदवार निवडला जाईल. त्यामुळे काँग्रेस दोन्ही जागांवर निवडणुका लढवण्याची तयारी सध्या जोरात करत आहे. दुसरीकडे राहुरी मतदारसंघाची जी जागा आहे ती शरद पवार गटाला सोडण्यात यावी, कारण तिथे शरद पवार गटाची प्रचंड ताकद आहे.
असा एक खडा संजय राऊत यांनी टाकून दिलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला या दोन्ही जागांपैकी एकही जागा लढवता येणार नाही, इच्छुक असूनसुद्धा. हे महत्त्वाचं याच्यामधलं गणित आहे. मित्रहो, संजय राऊत हे उद्धव ठाकरे गटाचे नेते हे असं आपण मानतो, पण खरोखरच त्यांच्या पत्रकार परिषदा पाहिल्यावर किंवा त्यांची बोलणी पाहिल्यावर ते खरंच उद्धव ठाकरेचे गटाचे नेते आहेत की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत? त्याबद्दल तुमचं मत काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.